पूजा खेडकरच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला तो 19 जुलै 2024ला। जवळपास 9 महिने उलटलेले आहेत। या 9 महिन्यांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरला न चौकशीसाठी बोलावलं न तिच्याकडे जाऊन तिची चौकशी करण्याचा प्रयत्न केला। दुसरीकडे पूजा खेडकरला सातत्याने अटकेपासून संरक्षण आधी दिल्ली उच्च न्यायालय आणि त्यानंतर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाकडून मिळत होतं आणि अखेर आज म्हणजे 21 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा सुनावणी झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी असं म्हटलं, दिल्ली पोलिसांना असं विचारलं की तुम्ही आत्तापर्यंत चौकशी का केली नाही, पूजा खेडकरला चौकशीसाठी का बोलावलं नाही। तर दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी त्यावरती असं उत्तर दिलं की आम्हाला पूजा खेडकरच्या कस्टोडियल इंट्रोगेशनची म्हणजे तिला अटक करून तिच्या चौकशी करण्याची गरज आहे। त्यावरती सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिलेला आहे की पूजा खेडकरला अटक करण्याची गरज नाही जर ती स्वतःहून पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करत असेल तर। आणि त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक तारीख देखील ठरवून दिलेली आहे, ती आहे 2 मे। 2 मेला पूजा खेडकरनी दिल्ली पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करावं, त्यासाठी दिल्ली पोलिसांच्या समोर हजर राहावं असं म्हटलेलं आहे। आता त्यातून एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत की एकतर गेल्या 8-9 महिन्यांमध्ये दिल्ली पोलिसांनी कारवाई का केली नाही, दुसरा प्रश्न की सातत्याने अशी अटकेपासून संरक्षण किंवा एक्सटेन्शन जी आहेत ती का मिळत गेली, आणि तिसरा प्रश्न जो आत्ता निर्माण होतोय की अशा पद्धतीने जर अटक करण्याची गरज नाही, आरोपीने स्वतःहून पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करावं असं जर न्यायालयच म्हणायला लागलं तर मग इतर अनेक प्रकरणांमध्ये जिथे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असतो, FIR दाखल केलेली असते, अशा प्रकरणांमध्ये मग तपास होणार कसा। आता या सगळ्या प्रश्नांकडे पाहताना आपल्याला हे लक्षात येतं की हे का होतंय, कारण प्रश्न फक्त पूजा खेडकरचा नाही तर पूजा खेडकरनी बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन दिव्यांगत्वाचं खोटं प्रमाणपत्र मिळवलं, त्या आधारे शासकीय सेवेमध्ये UPSCच्या मार्फत IAS त्या बनल्या। मात्र हे करताना एक ना अनेक संस्था, सरकारी संस्था, या संस्थांमधले अधिकारी पूजा खेडकर आणि खेडकर कुटुंबाला सामील झाले। आणि जर पूजा खेडकरला अटक होऊन खरंच खोलात जाऊन तपास झाला तर या संस्था ज्या आपल्या देशामध्ये प्रतिष्ठित मानल्या जातात, या संस्थांचं पितळ उघडं पडण्याचं देखील एक शक्यता आहे। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत विजय कुंभार सर आहेत, जे सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा करतायत। हे पुन्हा एकदा खूप मोठी प्रस्तावना सांगावी लागते आहे, कारण नक्की काय घडतंय, इतक्या मोठ्या प्रमाणात घडतंय हे लक्षात यावं। सर, सर्वात आधी आपण सुरुवात करूयात की पूजा खेडकरनी दिव्यांगत्वाची प्रमाणपत्र कोणत्या कोणत्या संस्थांमधून मिळवलेली आहेत। पूजा खेडकरनं दिव्यांगाची सर्टिफिकेट्स ही मिळवली, नगरवरून मिळवली, पुण्यातमधून मिळवली, तिने आणखी एम्समध्येही तिला बराच सवलत मिळालेली आहे। पण इथं मुद्दा अधिकृत सर्टिफिकेट मिळाली म्हणजे जे कोर्टाचं म्हणणं आहे हे सगळं खरं तर हास्यास्पद आहे। कारण माझं हे म्हणणं आहे की जोपर्यंत याच्यामध्ये कस्टोडियल इंटरोगेशन होत नाही तोपर्यंत काही निष्पन्न होणार नाही। ते काय असं गोड बोलून कोणी सांगणार पण नाही की आपण कुठे कुठे काय केलं। नगरबंद जी सर्टिफिकेट मिळवली त्याच्यामध्ये नंतर चौकशा झाल्यानं असं आढळलं की ती सर्टिफिकेट जरी त्याच्यावर नगरच्या रुग्णालयाच्या शिक्का असले तरी ते तिथून मिळाले नाही, तर अनेकांनी तिथं मग ती एक टोळी कार्यरत होती वगैरे वगैरे वगैरे। परंतु हे सगळं जर तपासायचं झालं तर पोलिसांनी नेमकं केलं आहे काय, पोलिसांनी हे मुद्दे मांडलेत का तिथं, हे आपल्याला माहिती नाही। परंतु जर मांडले असतील तर कस्टोडियल इंटरोगेशनसाठी एवढं वेळ द्यायचे खरं तर कारण नाही आहे। कारण जे काय आहे फार तर इतरांना तुम्ही नव्याने बरोबरने 60 दिवस देत असाल तर आता एक आणखी कमी द्यावेत महिला आहेत म्हणून, परंतु ते झालं पाहिजे होतं असं माझंही मत आहे। कारण ज्या ज्या यंत्रणांनी सर्टिफिकेट्स दिलीत ती काय स्वखुशीने किंवा त्यांनी दिलेत म्हणून सगळंच ऑथेंटिक आहे, दोष त्यांचा यांचा दोष नाही असं म्हणण्यासारखी परिस्थिती नाही आहे। त्यामुळं हे जे नगरचं रुग्णालय असेल
किंवा ज्यांनी EWS सर्टिफिकेट दिलं, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की आज आमचं लग्न झालं आहे, उद्या आम्ही डायव्हर्स घेतला आणि परत परवा लग्न केलं आहे, असले काहीतरी थातूर मातूर कारणं दिलीत, या सगळ्यांचं इंटरोगेशन करायचं झालं तर त्याच्यामध्ये कस्टोडियल इंटरोगेशनची गरज होती. ज्या रुग्णालयांनी दिव्यांगत्वाची प्रमाणपत्र दिली, मग ते YCM रुग्णालय असेल, औंध रुग्णालय असेल, नगरचं जिल्हा रुग्णालय असेल, ही रुग्णालय तर आहेच, त्याचबरोबर दिल्लीतील एम्स रुग्णालय, हे एम्स रुग्णालय देखील या पूजा खेडकरला हे प्रमाणपत्र देतं, हे अतिशय गंभीर आहे. आणि या रुग्णालयातील 6 डॉक्टरांचं पथक की ज्यांच्या सर्टिफिकेटचा आधार घेऊन सरतेशेवटी पूजा खेडकर अधिकारी बनू शकली, तर चौकशी झाली तर हे सगळं जे आहे ते बाहेर येण्याची शक्यता आहे. दुसरं की तुम्ही म्हटलं तसं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट्स की आई वडिलांनी OBC आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठीची सादर केलेली आहे, त्याची चौकशी जर म्हणजे आता त्याच्यासाठी त्यांनी दिली होती रेशन कार्ड. आता ती रेशन कार्डसुद्धा बोगस होते. 3 वर्षाची असतानाचं ते रेशन कार्ड आहे. ज्या कुणी हे स्वीकारलं, ज्यांनी सर्टिफिकेट दिली, अशी मग ते एक मोठी रांग लागते की ज्याच्यामध्ये सगळे दोषी अडकू शकतात. आता त्यानंतर प्रश्न येतो UPSCचा, DOPTचा, की ही केस आपण बघितली कॅटमध्ये चाललेली आहे, सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमध्ये चाललेली आहे. तर मग सुरुवातीलाच UPSCबद्दल देखील एक संशय निर्माण झाला होता. 100%. कारण UPSCच्या नावं बदलल्याचं लक्षात येत नाही. UPSCला त्या कॅटमध्ये गेल्या, कॅटमध्ये त्यांनी खोटी माहिती दिली, हे सगळं लक्षात येत नाही. हे कशाचं लक्ष नाही, हे बाहेरच्या लोकांनी शोधून काढायच्या गोष्टी आहेत का? त्या प्रत्येक ज्या वेळेला सरकारी यंत्रणा असते तिथं त्यांचं व्हिजिलन्स डिपार्टमेंट असतं, ते काय करत होतं, त्यांनी या गोष्टीकडे का बघितलं नाही? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लबासनामध्ये त्यांनी ट्रेनिंग घेतलं, 100-200 लोक तिथं आहेत, त्यांना समोरची व्यक्ती सगळे IAS होणार आहेत, सगळे IPS होणार आहेत, सगळे IRS होणार आहेत. त्यांच्या कुणाचे म्हणजे हे सगळे पूजा खेडकरबद्दल नाही, मी ती सगळी यादी चाललेली आहे, त्याच्यातल्या कुणालाही आपला समोरचा अपंग नाही याची शंका येत नाही. फुटबॉल खेळतायत, ट्रेकिंग करतायत, सगळं करतायत, ऐकू येत आहे सगळ्यांना व्यवस्थित, पण त्याच्या बाबतीत एकमेकांशी बद्दल कुणी तक्रार करत नाही. तिथल्या प्राध्यापकांच्या लक्षात येत नाही, तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या लक्षात येत नाही. याच्यामुळे संशय असा बळावतो की सगळी यंत्रणा पूर्णपणे सडलेली आहे. त्यानंतर पुढची यंत्रणा आहे ती म्हणजे राज्य सरकारची. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून, सामान्य प्रशासन विभागाकडून खरं तर, की या पूजा खेडकरला महाराष्ट्र केडर मिळाल्यानंतर होम टाऊन म्हणजे स्वतःचा पुणे जिल्हा प्रशिक्षणासाठी म्हणून, ट्रेनी म्हणून काम करण्यासाठी म्हणून मिळाला, तर तीही आपली सामान्य प्रशासन विभाग देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे. गंभीर चूक आहे. विशेषतः होम टाऊन हे रिटायरमेंटच्या अगदी शेवटच्या 6 महिन्यामध्ये किंवा अशा काळामध्ये दिलं जातं. हिला मात्र नोकरी लागायची, ते प्रोबेशन असताना मिळतं. हे सगळं म्हणजे यंत्रणा किती सडलेली आहे. तिला हे माहिती असण्याची शक्यता नाही. तिला कुणीतरी सांगितलं आहे ना, अमुक कर तमुक कर म्हणजे तुला हे मिळेल, आणि जे देणार आहे ते काय करत होते? ज्यावेळेस त्यावेळेचे जे मुख्य सचिव असतील त्यांच्या लक्षात त्यांची जबाबदारी असते असं वाटप करण्याची. त्यांनी वाटप केलं काही न बघता, त्यांना शिक्षा कोण करणार? हे त्यांच्यासाठी परत आम्हीच वेगळं पिटिशन केलं पाहिजे. सरकारने ह्या करायच्या गोष्टी आहेत, परंतु सरकार करत नाही. कारण माझा आता मी या निष्कर्षापर्यंत आलो की राजकीय पक्षांना, राजकीय लोकांना, मंत्र्यांना अशीच ही जी कुरापती करणारी नालायक मंडळी ती हवी असतात. त्याशिवाय त्यांचे जे काही खोटे धंदे चालतात, भ्रष्टाचार करणं किंवा जमिनी बळकावणं, हे चालणार नाहीत. म्हणूनच ते यांना बरोबर आहे. त्यानंतर पुढची यंत्रणा आहे ती म्हणजे दिल्ली पोलिसांची, की आता सर्वोच्च न्यायालयच म्हणतं की तुम्ही का नाही चौकशी केली. आता दिल्ली पोलिसांनी काय केलं हे सांगता येणं अवघड आहे. FIR पण समोर नाही, FIR पण समोर नाही. शिवाय दिल्ली ज्या वेळेला सुप्रीम कोर्ट म्हणतं की पोलिसांनी काही केलं नाही, याचा अर्थ सुप्रीम कोर्टाला अशा निष्कर्षाप्रत येण्यासाठी काहीतरी कारण असेल, आणि याचाच अर्थ हे सगळं मिटवलं जाण्याचं, हे सगळं कुठेतरी लवकर बाहेर येऊ नये किंवा कुणाला शिक्षा होऊ नये यासाठी चाललेले हे प्रयत्न आहे. त्यानंतर पुढची यंत्रणा आहे ती म्हणजे आपली महाराष्ट्र पोलिसांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग. या विभागाने देखील एक चौकशी सुरू केली होती पूजा खेडकरच्या वडिलांची, त्यांच्या मालमत्तांची. मात्र पुढं काय झालं, आम्ही हा प्रश्न विचारलाय बरं का पोलिसांना, आम्हाला उत्तर मिळालेलं नाही, म्हणून हा प्रेक्षकांसमोर आम्ही प्रश्न ठेवतोय. तो एक पोलिसांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई हा एक विनोदच आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 2 गुन्हे दाखल झालेत, पण ओपन चौकशीसुद्धा मागणी केली होती. पुढं काय झालं त्याचं कोण करणार
की याच्यामध्ये कोणीतरी बाहेरच्या माणसाने जाऊन पिटिशन करायची याची वाट बघतायत। मग या यंत्रणांना पगार कशाचा दिला जातोय, या यंत्रणांवर जबाबदारी कशाची आहे, अशा सगळ्या यंत्रणा याच्यामध्ये आता सर मग सरतेशेवटी प्रश्न येतो तो दिल्ली उच्च न्यायालयाने आज ज्यांनी निर्णय दिला ते सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठ न्यायाधीश कोण होत्या आणि तर मग हे सतत एक्सटेन्शन्स मिळत गेली म्हणजे 8-9 महिने गुन्हा दाखल झाल्यानंतर सतत पुढची तारीख मिळणं, तारीख पे तारीख असा जो दामिनी सिनेमामधला जो डायलॉग आहे तो या प्रकरणामध्ये खरा ठरला आणि याच्यातली महत्त्वाची आणखी एक गोष्ट सांगतो जी म्हणजे आत्ता माझ्या लक्षात आली। त्यांनी तारीख दिली 21 मे पुढची। 21 मे न्यायाधीश आहेत न्यायाधीश आहे नागरत्न म्हणून। 21 मे तारीख दिली, 24 मेला उन्हाळ्याची सुट्टी लागते, ती साधारण जूनच्या मध्यापर्यंत आहे। म्हणजे जर त्यावेळेला कुणाचा तरी वकील आजारी पडला तरी थेट जुलैमध्ये केस जाणार आहे। म्हणजे या केसमध्ये न्याय द्यायचा आहे, खरंच योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचायचं आहे की सगळ्यांनी मिळून हे प्रकरण मातीत घालायचे ठरवलं, अशी शंका घ्यायला नक्की जागा आहे। विषय फक्त पूजा खेडकरचा नाही, तिच्या वैयक्तिक जे काही केलं तिनं त्याचा नाही, तर पूजा खेडकरच्या पद्धतीने दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्र मिळवून जे अनेक जण UPSCच्या मार्फत सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आपल्या प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये शिरलेले आहेत, अशांचा आहे, ही संख्या मोठी आहे। त्यासाठी सर तुम्ही काय करायचं ठरवलं? अशा 22 लोकांच्या तक्रारी 22 लोकांची तक्रार मी राष्ट्रपतींकडे केली। पूजा खेडकरच्या पद्धतीने असे सर्व्हिसेसमध्ये बोगस सर्टिफिकेट्स, मग त्याच्यातली काही मिलिटरीची पण सर्टिफिकेट आहेत, अशी सर्टिफिकेट्स बोगस आहेत ज्यांच्याबद्दल शंका आहे, लोकांनी ती व्हेरीफाय केलेली आहेत, पण शेवटी कारवाईचा प्रकार असतो तो राज्य शासनाकडे किंवा केंद्र शासनाकडे जातो। अशा 22 लोकांची तक्रार मी राष्ट्रपतींकडे केली आणि मी त्याच्यात असं स्पष्ट म्हटलं होतं की हे सरकारकडून होणार नाही, तर याची चौकशी सिटिंग जज सुप्रीम कोर्टाचे त्यांच्या हस्ते करावी। तर राष्ट्रपतींनी ते UPSC DOPTला पाठवलं। UPSC DOPTनं काही केलं नाही आणि UPSC DOPTनं काही केलं नाही म्हणून मी RTI ॲप्लिकेशन केली, अपील केली। त्याच्यामध्ये DOPT हे माहिती अधिकाराचं एक पालक म्हटलं जातं, परंतु तेही ज्या प्रकारची बालिश मी म्हणेन अशी उत्तरं देत आहेत ना, त्यावरून पूर्णपणे खात्री पटते की अशा प्रकारचे जे गुन्हेगार या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आलेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तो वाचवण्याचा प्रयत्न केवळ उद्या जर यांच्यावर कारवाई केली तर आपल्यावरही कारवाईची शक्यता आहे, अशा भीतीपोटी कुणी कारवाई करत नाही, या निष्कर्षापर्यंत मी आलो आहे। आणि आता शेवटचा पर्याय म्हणजे हे सगळं पुन्हा सर्वोच्च न्यायालयात घेऊन जाणं, ते मात्र मी करणार आहे। म्हणजे तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल, ऑप्शनच नाही, सरकारकडे आता किती वर्ष मागणी करायची। पण याच सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण पाहतो आहोत की तारीख पे तारीख मिळालेली आहे माझ्याकडे, नाहीतर मग गप्प बसलं तर लोकच म्हणतील मग हा गप्प बसला म्हणजे काहीतरी। बरोबर आहे, विजयकुमार सरांना पण याचा सामना करावा लागतो, लोक कमेंटच्या स्वरूपामध्ये विचारतात की काय झालं त्या प्रकरणाचं, आम्हालाही या सगळ्या कमेंटचा सामना करावा लागतो की काय झालं, तुम्ही ती बातमी दिली होती पण आता त्या प्रकरणाचं काय झालं। बातमी देणं आमचं काम आहे, तुम्ही आम्हाला विचारत आहात हे ठीक आहे, मात्र ज्यांना हा प्रश्न विचारायला हवा कमेंट्स करणाऱ्यांनी, त्यांना तो प्रश्न तुम्ही विचारत आहात का, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय कमेंट करणाऱ्यांना, की काय केलं दिल्ली पोलिसांनी, काय केलं UPSCनी, काय केलं महाराष्ट्राच्या सामान्य प्रशासन विभागाने, काय केलं DOPTनी, हे प्रश्न विचारणार आहात का? तुम्हीच मला प्रश्न विचारते, जाणार कुठं, सुप्रीम कोर्ट असं करते, मी जाऊ कुठं दुसरं, युनोमध्ये तर हा प्रश्न घेऊन जाता येणार नाही। हां, म्हणजे एक अंतिम न्याय मिळवण्याचं आशास्थान म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडे पाहिलं जातं, पण असं जर व्हायला लागलं की एखाद्या आरोपीवरती गुन्हा दाखल आहे, पोलीस त्या आरोपीच्या अटकेची मागणी करतायत आणि न्यायालय जर असं म्हणायला लागलं की अटक करण्याची गरज नाही, त्या आरोपींनी तपासामध्ये सहकार्य करावं, असं जर न्यायालयच म्हणायला लागलं तर मग पोलीस काम कसं करणार? आणि हे फक्त एका प्रकरणामध्ये आज न्यायालयाने हा निर्णय दिला, उद्या अशी अनेक प्रकरणं जर समोर आली आणि असा दावा करायला लागली की त्या प्रकरणामध्ये पूजा खेडकरच्या तुम्ही असा निर्णय दिला होता, या प्रकरणामध्ये का नाही, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। प्रशासकीय सेवा हा आपल्या देशाचा कणा मानला जातो, आपला देश जो काही चालतो त्या या प्रशासकीय सेवेमुळे, मात्र या प्रशासकीय सेवेलाच कीड लागलेली आहे। अनेक अधिकारी बोगस प्रमाणपत्रांचा उपयोग करून या सेवेमध्ये प्रशासकीय सेवेमध्ये शिरलेले आहेत, हे स्पष्ट आहे, मात्र याचा तपास
होत नाहीये. सातत्याने विजय कुंभार सर यांनी मागणी करून देखील त्याला दाद मिळत नाहीये. आणि यामध्ये कोण कोण संशयाच्या भोवऱ्यात आहे, तर महाराष्ट्रातली वेगवेगळी सरकारी रुग्णालय, मग ज्यामध्ये अहिल्यानगरचं जिल्हा रुग्णालय आहे, पुण्यातील औंधचं रुग्णालय आहे, YCM आहे, आणि त्याचबरोबर दिल्लीचं एम्स जे अतिशय पॉवरफुल म्हटलं जातं, त्या एम्स रुग्णालयाच्या 6 डॉक्टरांचं पथक आहे. त्याशिवाय कोण आहे, त्याशिवाय UPSC आहे, त्याशिवाय DOPT आहे, त्याशिवाय महाराष्ट्राचा सामान्य प्रशासन विभाग आहे, आणि त्याशिवाय महाराष्ट्राचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे. इतक्या सगळ्या यंत्रणा या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतायत, मात्र कारवाई झालेली नाही. त्यातूनच प्रश्न निर्माण होतोय की पूजा खेडकरला नक्की कोण वाचवतंय आणि का वाचवतंय. सगळी यंत्रणा वाचवते एवढंच त्याचं उत्तर आहे. बहुतेक कधी कधी संशय असा येतो की सगळ्या यंत्रणेमधलेच लोक असे नाहीत ना की ज्यांना जर पूजावर कारवाई झाली किंवा इतर 22 जणांवर कारवाई झाली तर आपलाही नंबर लागेल, अशा भीतीपोटी कदाचित कोणच त्यांना हात लावायला तयार नाही. तर हो, बरोबर. तर प्रशासकीय यंत्रणेमध्ये म्हणजे IAS बनलेली व्यक्ती सगळ्या प्रशासनाचा एक केंद्रबिंदू असते, कणा असते, आणि त्याच्या भोवती इतर सगळ्या प्रशासकीय व्यवस्था काम करत असतात. मात्र इथं या यंत्रणेला जर कीड लागल्याचा आरोप होतोय, पोलीस गुन्हा दाखल करतायत, आणि त्याच्या चौकशीची जबाबदारी इतर सगळ्या यंत्रणांवरती आहे, आणि त्या पण जर काम करत नसतील, चौकशी करत नसतील, तर उरतं ते सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाने देखील पुन्हा तारीख पे तारीख दिली आहे. मात्र आता शेवटचा पर्याय म्हणून विजय कुंभार सरांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करायचं ठरवलं आहे. ही आहे कहाणी आपल्या देशाच्या अशा प्रकरणांमधल्या तपासाची, कथित तपासाची. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.